नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण सर्कल या टॉपिकमधील एक चॅलेंजिंग क्वेश्चन बघूया। अ सर्कल विथ अ सेंटर पी इज इन्स्क्राइब्ड इन अ ट्रायंगल ABC। एक सर्कल आहे जे ट्रायंगल ABC मध्ये इन्स्क्राइब्ड आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये आहे। साइड AB, साइड BC अँड साइड AC टच द सर्कल ॲट पॉइंट्स L, M अँड N रिस्पेक्टिवली। प्रूव्ह दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ टाइम्स AB प्लस BC प्लस AC इंटू R, वेअर R इज द रेडियस ऑफ द सर्कल। ते कसं सॉल्व करायचं बघूया। ड्रॉ सेगमेंट PA, PL, PB, PN, PC अँड PM ऑल जॉईन करा। आता काय बघा, PL लेंथ ऑफ PL, लेंथ ऑफ PM आणि लेंथ ऑफ PN ही काय असणार आहे R, कारण रेडियाय ऑफ द सेम सर्कल, त्या सर्कलच्या रेडियस आहेत। आता तुम्हाला माहीत आहे टँजंट थेरम काय सांगतो। टँजंट थेरम रेडियस आणि जी टँजंट असणार आहे त्याच्यामधला जो अँगल असतो तो किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो। म्हणजे BC ही टँजंट होईल आणि PM काय होईल, रेडियस, आणि त्यामुळे इथला अँगल जो होणार आहे तो 90 डिग्रीचा। दॅट मीन्स PM इज परपेंडिक्युलर टू BC, PL इज परपेंडिक्युलर टू AB अँड PN इज परपेंडिक्युलर टू AC। म्हणजे टँजंट थेरमनुसार इथला प्रत्येक अँगल किती असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे। मग आपल्याला असे 3 ट्रायंगल भेटतील बघा। कुठले कुठले? पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल PBC। ट्रायंगल PBC मध्ये हा BC बेस होईल आणि PM काय होईल, हाईट। कारण का हाईट होईल, कारण तिथला अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा। देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू 1/2 BC इंटू PM। एरिया ऑफ देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 BC। पण PM म्हणजे काय, त्या सर्कलची काय रेडियस, त्यामुळे आपण R पुट करूया, ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया। सिमिलरली काय करू शकतो आपण, सेकंड जो ट्रायंगल आहे ट्रायंगल APB, ट्रायंगल APB मध्ये बेस होईल AB आणि हाईट होईल PL। देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APB इज इक्वल टू 1/2 AB इंटू R। ओके, कारण बेस AB आहे आणि PL काय आहे, हाईट आहे, आणि त्यामुळे PL काय आहे, रेडियस, त्यामुळे R येईल। सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल APC, हा जो ट्रायंगल दिसत आहे ट्रायंगल APC, याच्यामध्ये बेस AC होईल आणि हाईट काय होईल PN, आणि PN म्हणजेच काय, आपली रेडियस आहे। देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APC इज इक्वल टू 1/2 AC इंटू R असं होईल। आता बघूया, आता पूर्ण ह्या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, ही कशाची सम असणार आहे, तिन्ही ट्रायंगलच्या एरियाचे ॲडिशन असेल। एरिया ऑफ ट्रायंगल PBC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल APB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल APC। एरिया ॲडिशन पॉच्युलेट, कारण आपण एरियाचे ॲडिशन करू शकतो। आता एरिया ऑफ ट्रायंगल PBC काय आहे, 1/2 BC इंटू R। एरिया ऑफ ट्रायंगल APB आहे 1/2 AB इंटू R, आणि एरिया ऑफ ट्रायंगल APC काय आहे 1/2 AC इंटू R। फ्रॉम 1 to 3, 1 वरून हे आणलेलं आहे 2 आणि 3 वरून। आता याच्यातनं सगळ्यामधून काय कॉमन निघेल, 1/2 1/2 1/2, सगळ्यामधून 1/2 कॉमन आलं। आणखीन काय कॉमन आलं, R, आणि राहिलं ब्रॅकेटमध्ये BC प्लस AB प्लस AC, हे ब्रॅकेटमध्ये राहील। आणि देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2। आपण फक्त रिअरेंज करूया, पहिल्यांदा AB प्लस BC प्लस AC इंटू R, पण AB प्लस BC प्लस AC यालासुद्धा आपण काय म्हणू शकतो, ट्रायंगल ABCचा पेरिमीटरसुद्धा म्हणू शकतो। अशा प्रकारे हे एक्झाम्पल येऊ शकतं। थँक्यू।